श्री स्वामी समर्थ. 2025 संपत चालला होता. अनेकांच्या मनात एकच प्रश्न घोळत होता, आता पुढे काय? वर्ष गेलं, प्रयत्न झाले, काही यश मिळालं, पण मनातली शांतता हरवलेलीच होती. अशाच क्षणी स्वामी अंतर्मनात हळूच सांगत होते, 2026 सुरू होण्याआधी मोठा बदल नको, फक्त एक छोटा बदल पुरेसा आहे. एक भक्त रोज स्वामींसमोर बसायचा. हातात माळ होती, पण मनात विचारांचा गोंधळ. स्वामींना पाहून तो म्हणाला, स्वामी मी सगळं केलं, पण आयुष्य बदलत नाही. स्वामी मंद हसले आणि म्हणाले, मन साफ केल्याशिवाय आयुष्य कसं उजळणार? स्वामींनी त्याला पहिली पद्धत सांगितली, मन साफ करण्याची. दररोज झोपण्याआधी 5 मिनिटं काढ. दिवसभरात जे बोचलं, जे दुखावलं, ते मनात धरू नकोस. स्वामींच्या चरणी ते सगळं सोपव. त्या दिवसापासून भक्ताने तक्रारी कमी केल्या, अपेक्षा सोडल्या आणि मन हलकं होत गेलं. त्याला जाणवलं, मन शांत झालं की विचार स्पष्ट होतात. दुसरा संदेश होता नवं ध्येय ठरवण्याचा. स्वामी म्हणाले, धावपळीत ठरवलेली ध्येय नाहीत, ती ओझी असतात. शांत मनातून ठरवलेलं एकच ध्येय आयुष्य बदलतं. भक्ताने पहिल्यांदाच स्वतःला विचारलं, मला खरंच काय हवंय? समाजासाठी नव्हे, नात्यांसाठी नव्हे, तर स्वतःसाठी. त्या एका स्पष्ट ध्येयाने त्याच्या दिवसांना अर्थ मिळाला. तिसरं गुपित स्वामींनी हळूच सांगितलं, अपयशातून उभं राहण्याचं. स्वामी म्हणाले, अपयश म्हणजे शेवट नाही, ते स्वामींचा थांबा असतो, थोडा श्वास घ्यायला. भक्ताने मागील अपयशांकडे शत्रू म्हणून पाहणं सोडलं. तो त्यांना गुरु मानू लागला. प्रत्येक अपयश त्याला अधिक मजबूत करत गेलं. आणि शेवटी सर्वात महत्वाचा मंत्र, स्वतःवर प्रेम करण्याचा. स्वामी म्हणाले, ज्याने स्वतःचा तिरस्कार केला त्याला जगाकडून प्रेम कसं मिळणार? भक्ताने स्वतःला दोष देणं थांबवलं. तो स्वतःशी नम्र झाला. रोज आरशात पाहून एकच वाक्य म्हणू लागला, स्वामी माझ्यासोबत आहेत आणि मी स्वतःसाठी पुरेसा आहे. 2026 अजून सुरू झालं नव्हतं, पण त्या भक्ताचं आयुष्य आधीच बदलायला लागलं होतं. कारण बदल वर्ष बदलल्यावर होत नाही, तो मन बदलल्यावर होतो. श्री स्वामी समर्थ.